हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता माझं घरातलं सगळं आवरलं होतं. आपल्याला प्रवासात नेण्यासाठी जेवण वगैरे पण बनवलं, सगळं आवरलं. त्याच्यानंतर चला म्हटलं माझं आवरून घेते. मुलांचं वगैरे आवरलं होतं, घर वगैरे सगळं क्लीन केलं, किचन कट्टा म्हणा किंवा घरातल्या बेडरूम वगैरे सगळा झाडू मारून घेतला. कारण आता आपण 1 महिन्याने येणार तर घर कसं व्यवस्थित क्लीन करून गेलेलं बरं होतं आहे. मग आता इथं माझी तयारी सुरू झाली. चला तर थोडंफार आता माझं आवरते आणि त्याच्यानंतर बॅगा वगैरे खाली नेऊया. आपली गाडी वगैरे पण आली होती आणि अशी ना कम्फर्टेबलच कपडे घातली, कारण ट्रेनमध्ये जास्त 2-3 दिवस प्रवास असतो. तर जास्त ना काही म्हणजे झांगप्या नको वाटतं घालायला, एकदम साधी सिंपल कपडे बरी वाटतात. आणि आता इथं फौजी चालले होते मोठमोठ्या बॅगा वगैरे घेऊन खाली. मी म्हटलं तोपर्यंत मी बाकीचं लाईट वगैरे बंद करते आणि बाकीचं सगळी कपडे वगैरे म्हणजे बॅगा वगैरे घेऊन येते. अर्णव कुणाल पण हेल्प करत होते. कुणाल तर पहिल्यांदाच जाऊन गाडीमध्ये बसला होता आणि अर्णवचं वगैरे चाललं होतं काही ना काही तर थोडंफार न्यायचं. पाण्याचा कॅम्पर वगैरे भरपूर अशा गोष्टी होत्या. आणि चला आता अशा प्रकारे मी तयार वगैरे झाल्या. सामान वगैरे ना सगळं खाली घेऊन गेल्यात फौजी. मुलं पण थोडं हेल्प करतायत. आता लाईटा वगैरे सगळ्या बंद करते आणि आता 1 महिन्यानंच आपण भेटू. आम्ही आज 6 तारखेला निघाली, पुढल्या 5 तारखेलाच आम्ही येणार. तर बरोबर 1 महिना राहणार आहे गावी. आणि इथं पण सगळं आवरलंय. चला तर आता सगळ्या आपण लाईटा वगैरे पडदे वगैरे बंद करूया. सगळीकडचे पडदे वगैरे बंद करून घे. अर्णा ये बा. हां हां चल. आणि चला आता माझं ना सगळं घरातलं आवरलं होतं, पडदे वगैरे पण लावून घेतली. थोडंफार म्हटलं पाणी वगैरे पिऊया. आणि आता आपल्याला निघायची वेळ आली होती. देवाला नमस्कार केला, कारण म्हटलं चला आपला प्रवास सुखाचा होऊन दे. कारण प्रवास आपला 2-3 दिवसाचा होता तर खूप टेन्शन पण येतंच. आणि चला आता सगळं आवरलं, लाईटा वगैरे बंद केल्या आणि फौजी परत आले होते वरती, कारण सामान आपलं खूप होतं. आणि आम्ही ॲपल्स वगैरे पण घेऊन चाललो आहे गावाला. जम्मूमध्ये आता ॲपलचा वगैरे सीझन होता तर चला म्हटलं घेऊन जाऊया. कारण इथं ॲपल वगैरे ना खूप छान आणि गोड पण असतात. गावी सासूबाईंचं नवरतन आहे, उपवासाला पण त्यांना होतील खाण्यासाठी. तर चला म्हटलं चाललो आहे तर आता घेऊन जाऊया. बाकी वेळेस सीझन वगैरे नसतो तर कधी नेत नाही, पण ह्यावेळेस सीझनमध्ये चाललो आहे तर आता आम्ही घेऊन चाललो होतो. आणि खाली आता इथं माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे भेटायला आले होते. चला तर आता फौजी बोलवत आहेत, सर्वांना बाय बाय करून जाऊया. थोडंफार गप्पा वगैरे घेतो आणि नंतर आम्ही निघतो.
आणि आम्हाला ना आर्मी क्वार्टरपासून आमच्या रेल्वे स्टेशनपर्यंत 1-1.5 तासाचा प्रवास करावा लागतो. त्याच्यानंतर आम्ही आता इथं जम्मू सिटीमध्ये पोचलो होतो. आणि बघा आपल्या देशाचा तिरंगा किती छान फडकतोय बघून ना खूपच छान वाटत होतं. आणि जम्मू सिटीमध्ये हा असा म्हणजे आपल्या देशाचा तिरंगा एकदम छान दिसतोय आणि बघता क्षणी एकदम छान असं वाटतं. आणि आता इथं ना आम्ही चाललो होतो. चिनाब नदी होती. जम्मूमध्ये हीच नदी आहे, जास्त करून चिनाब नदीच असेल. आणि आता इथं ना म्हणजे नदीच्या साईडला जे आहे ना रोड वगैरे, त्याच्या साईडला पण असे तिरंगाचे 3 कलर आहेत ना, त्याचे लाईट्स वगैरे लावल्या होत्या. दिसायला खूप छान दिसत होतं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही सिटीमध्ये पोचलो. पेट्रोल पंपावर थांबलो होतो, तिथं डिझेल वगैरे भरायचं होतं गाडीमध्ये. तर आता इथं चाललं होतं. तो थोड्या वेळ आम्ही सर्वांनी इकडे तिकडे थोडे फिरलो. चला आता आपली जायची वेळ होती. आपलं डिझेल वगैरे घालून झालं आणि आता इथं आम्ही गाडीमध्ये बसतोय. चला तर त्याच्यानंतर थोडासा आपला प्रवास आहे आणि आपण पोचल. आणि आता इथं आम्ही ना बस स्टँड आहे इथं पोचलो. त्याच्यानंतर थोड्या अंतरावर आपलं रेल्वे स्टेशन होतं. आणि रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड आहे ना ते जवळजवळच आहे, जास्त काही लांब नव्हतं. आणि इथूनच आपल्याला पुढं थोडंसं जावं लागेल, तिथं रेल्वे स्टेशन आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही उतरू. चला तर आपण आता उतरूया. आणि आता आपलं सगळं सामान आपल्याला घेऊन जायचं आहे. इथंपर्यंत व्यवस्थित गाडीतून आलो, पण इथून खरा आपला प्रवास सुरू होणार आहे. कारण मुलांना सोबत घ्यायचं, परत आपलं सगळं सामान घ्यायचं आणि ट्रेन वगैरे पकडायची खूपच अवघड होते. एकदा ट्रेनमध्ये बसलं ना त्याच्यानंतर जास्त टेन्शन नाही. एक दिवस तर आरामात निघतो, पण जेव्हा मुलं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खूपच कंटाळून जातात. पण काय करणार, आपला प्रवास एवढा लांबचा आहे तर आपला प्रवास केलाच पाहिजे. थोडंफार मुलांना करमणुकीसाठी काय ना काय तर खाऊ पिऊ द्यायचं, थोडाफार मोबाईल द्यायचा, असं करत आपला 2-3 दिवसाचा प्रवास करायचा. आणि इथं बघा टॅक्सी वगैरे होत्या, म्हणजे स्टेशनच्या बाहेर आलो ना लगेच टॅक्सी बस स्टँड जवळच होतं. जास्त काही इकडे तिकडे पळायची गरज नाही, सगळ्या गोष्टी इझिली मिळू शकत आहेत. आणि थोड्या आतमध्ये आपली टॅक्सी वगैरे घेऊन चाललेत, त्याच्यानंतर आम्ही उतरू. आपली टॅक्सी आहे ना ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोचली होती. चला आता आपण जाऊया. आणि खूप असं सामान आहे बघा, बारीक सारीक वस्तू भरपूर होत्या. एका पिशवीमध्ये जेवणाचा डबा वगैरे वेगळं घेतलं होतं, पाण्याचा कॅम्पर घेतला होता, मुलांचं खाऊ पिऊ एका पिशवीमध्ये घेतलं होतं, ॲपलची एक पेटी होती आणि ही मोठी बॅग. भरपूर अशा गोष्टी होत्या. आता फौजी जे टॅक्सीवाले भैया आहेत ना त्यांचं टॅक्सीचं पेमेंट करत होते, तोपर्यंत मी सगळं सामान वगैरे घेतलं, गाडीचे दरवाजे वगैरे बंद केले. आणि आता चला आपण जाऊया. आणि थोडा वेळ आहे अजून आपल्याला ट्रेन वगैरे यायला. आपण आरामात आपण म्हणजे स्टेशनवरती जाऊन थांबू. त्याच्यानंतर बघूया गाडी कधी येते कसं काय. आणि इथं ना कुर्नालला पकडायला एक जण पाहिजे, कारण कुर्नाल असा आहे ना तो एका जागेला थांबत नाही, इकडे तिकडे पळतो आणि गर्दीमध्ये ना खूप भीती वाटते. अर्नोचं काही नाही, अर्नोला सांगितलं ना माझ्यासोबतच चल तर तो आरामात येतो. पण कुर्नालचं असं नसतं, कुर्नालला इकडं तिकडे पळायचं ना, जास्त काय काय सुचत असतं. थोडा वेळ अर्नव पकडतोय, थोडा वेळ मी पकडतो. आणि फौजींच्या जवळ मोठी बॅग असल्यामुळं फौजींना काही जास्त पकडायला होत नाही, ते त्यांची बॅग वगैरे पकडतायत. आणि आता इथं अर्नवनं टिफिन वगैरे घेतले होते, मी पाण्याचा कॅम्पर आणि ॲपलची पेटी वगैरे मी घेतली. आणि चला आता इथून थोडा वेळानंतर आपलं स्टेशनवरती एका जागेला जाऊन बसलं ना कळतं. आणि इथं बघा ट्रेन कधी येणार आहे त्याचे टाईम टेबल्स वगैरे पण दिले होते. थोड्या वेळानं आपली ट्रेन वगैरे येईलच. आणि आता थोडाच वेळ राहिला होता, त्याच्यानंतर आपण जाऊन तिथं थांबू. आणि आता इथं बघा रेल्वे स्टेशनवरती किती गर्दी होती. प्रत्येक वेळेस असं होतं, भरपूर अशी गर्दी असते संध्याकाळची वेळ असून सुद्धा. आणि बसायला सुद्धा जागा नसतोय. कारण ह्याच्या अगोदर ना 2-3 ट्रेन आहेत, जेव्हा आमची ट्रेन आहे ना त्याच्या अगोदर पण 1-2 ट्रेन आहे, ती एक बंगालला जाते एक गुजरातला जाते. तेव्हा हे पूर्ण आपला प्लॅटफॉर्म आहे तो रिकामा होते. आणि आपली जम्मूला जाणार आहे त्यातली पण लोक असतील
त्यामुळं भरपूर असं गर्दी होती, बिलकुल बसायला जागा नाही. थोड्या वेळ आम्ही असं उभाच राहिलो आणि ही पुढं ट्रेन आहे ना ती निघाल्यानंतर थोडंफार तिथं जागा होईल बसायला. आणि आता ही एक ट्रेन आली होती आणि ही ट्रेन पण मला वाटतं हावडा किंवा गुजरातला जाणार होती, माहीत नाही नाव कोणतं आहे. पण आपल्या ट्रेनच्या आधी ह्या 2 ट्रेन होत्या. मग ह्या ट्रेनसाठी पण भरपूर लोक वेट करत होती. थोड्या वेळानं सगळे इथं बसतील आणि मग आपल्याला थोडाफार जागा मिळेल बसायला. चला तर आता बघूया आपल्याला जागा मिळते की नाही बसायला. भरपूर वेळ झाला आम्ही उभा राहिलो होतो. पण आमची ट्रेन 12ला येणार होती, ते आता 2 वाजता येणार आहे. तर आता भरपूर वेळ लेट झाली ट्रेन. बघूया आता काय करायचं. इथंच खाली आता आहे ना बसलोय आम्ही, बघूया आता. आणि स्टेशनवर आल्यानंतर मला वाटतं एक 10 मिनिटांना मला मेसेज आला की तुमची ट्रेन लेट झाली आहे. तर एवढी लेट झाली ना, खूपच लेट. मला वाटतं 2-3 तास लेट झाली. आमची ट्रेन 11:45ला येणार होती, ती डायरेक्ट 2:30-3लाच येणार असं कळालं. आणि मला एवढं टेन्शन आलं, नक्की करायचं काय. आता कुणालला झोप आली होती कारण वेळ झाला होता, त्याचं झोपाचं टाईम पण झालं तर त्याला एकतरी झोप येत नव्हती आणि रडत होता सारखं किरकिरी, मम्मा झोप आली. आणि आता इथे मी मांडीव घेऊन बसले होते आणि फौजींचं माझं डिस्कशन चाललं, नक्की आता आपण करायचं काय एवढा वेळ. आणि मुलं वगैरे ना झोपवली एका साईडला, थोडंसं आम्हाला जागा रिकामी भेटली, तिथं मुलांना वगैरे झोपवलं आणि मी आणि फौजी जागच होतो. आता रात्रीचे 12-1 वाजले होते आणि थोडंसं म्हटलं चहा घेऊया. चहा घेतल्यानंतर आपला झोप थोडी जाईल. आणि बघा किती गर्दी होती आणि ही पूर्ण गर्दी आपल्या झेलम ट्रेनसाठीच थांबली होती. कारण झेलम ट्रेन अशी आहे ना, ती जम्मूतून निघते आणि डायरेक्ट पुण्यापर्यंत आहे. तर भरपूर असं म्हणजे यूपीची माणसं, एमपीची भरपूर अशी लोक असतात. आमची ट्रेन भरपूर अशी लेट झाली, 2:30 वाजता येणार आहे. मुलं झोपल्यात. आता फौजींचं माझं चाललंय टाइमपास करायचं. चहा वगैरे घेतलाय. आता बघूया आता ट्रेन कधी येते. अजून काय झोप आली नाही, झोप आली तर मग बघूया. फौजींनी मस्त बसलो. आणि आता रात्रीचे 2:30 वाजले होते आणि आमची ट्रेन आली आहे. चला आता आपण ट्रेनमध्ये बसूया, खूपच वेळ झाला. मुलांना पण झोपेतून उठवलं होतं. तर घरापासून जम्मू स्टेशनपर्यंत असा आमचा प्रवास होता. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळा प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.